मित्रांनो, दूध व्यवसाय करत असताना जे काय आपला दुधाचा भाव ठरत असतो तर तो सर्वस्वी त्याच्या फॅटवरनं ठरत असतो। मग मित्रांनो, दुधाची जर फॅट चांगली असेल तर भाव चांगला, फॅट जर कमी असेल तर भाव कमी असतो। तर मग मित्रांनो, तसं बघायला गेलं तर जनावरांचं दूध वाढवणं हे थोडंसं सोपं असतं, पण त्याच प्रमाणात जर जनावरांच्या दुधाची फॅट वाढवणं हे थोडंसं किचकट आणि वेळखाऊ काम त्या पद्धतीनं असतं। मग त्यामुळेच मित्रांनो, मला बऱ्याचशा कमेंट त्या ठिकाणी येत असतात की आपल्याला अशी एखादी पद्धत आहे का की जिनी जनावरांच्या दुधाची फॅट एक रुपयाही खर्च न करता कशी वाढवता येईल। तर मग मित्रांनो, तसं बघायला गेलं तर जनावरांची फॅट अगदी 0 रुपये खर्च करताही आपण त्या ठिकाणी वाढू शकतो। बऱ्याचशा पद्धती त्या ठिकाणी आहेत, पण मग मित्रांनो त्यातल्या बऱ्याचशा बेकायदेशीर पद्धती आहेत, पण त्यातल्या त्यात काही पद्धती अगदी शास्त्रीय, सोप्या आणि घरच्या घरी करून अगदी कायदेशीररित्या आपण त्याला करू शकतो, ज्याच्यामुळे कुठल्याही दुधाच्या क्वालिटीला धक्कासुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार नाहीत। मग मित्रांनो, त्यामुळेच मी या व्हिडिओमधून 3 अशा टिप्स तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाही त्या ठिकाणी खर्च करायचा नाही आहे किंवा दुधाची क्वालिटीसुद्धा त्याने खराब करायची नाही आहे किंवा इतरही कुठलीच गोष्ट तुमची खराब होणार नाही, पण तुमच्या जनावराच्या दुधाची फॅट ही 100% त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। किसान हेल्पलाईन या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा। गाई म्हशीच्या दुधाची फॅट 1 रुपयाही खर्च न करता अगदी चमत्कारिकरित्या वाढवण्यासाठी 3 जबरदस्त टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला पहिली जी टिप्स आहे तर ती अशी आहे की मित्रांनो, तुम्ही तुमच्या गाई म्हशींना कितीही चारा द्या, किती आहार खुराक काहीही द्या, पण तुम्ही जर त्यांना दिवसभर एका जागेवर जर त्या ठिकाणी बांधून ठेवत असाल तर 100% त्या गाई म्हशींच्या दुधाची फॅट ही कमीच लागत असते। मग मित्रांनो, यासाठी तुम्ही जनावर बांधत असताना त्यांची जागा दिवसाभरात 1-2 वेळा त्या ठिकाणी बदलायला पाहिजे। काय आता ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा आहे तिकडे हा प्रॉब्लेम येत नाही, पण ज्यांचा बंदिस्त गोठा आहे त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यामुळे जनावरांना बांधण्याची जी काय जागा आहे तर ती दिवसाभरात आपण बदलली पाहिजे, जेणेकरून जनावर फिरेल आणि जनावराचं फॅटचं प्रमाण आहे त्या चाऱ्यात, आहे त्या खर्चात त्या ठिकाणी वाढू शकेल। त्यानंतर मित्रांनो, दुसरी टिप जी अतिशय महत्त्वाची असते की जिच्यात तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त डेअरीमध्ये दूध घालताना एक छोटासा जुगाड आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे की ज्याने फक्त तुमची फॅट त्या ठिकाणी वाढून जाणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस डेअरीमध्ये दूध घालायला जातो, जर आपण प्रथमच गेलो असू किंवा आपला फर्स्ट पहिलाच नंबर असेल, आपल्या आधी कुणीच जर तिथे नसेल, तर मित्रांनो त्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक बघा, तुमच्या दुधाची फॅट जी आहे तर ती 100% कमी लागत असते। मग मित्रांनो, असं का होतं की जे काय ते मशीन आहे तर त्या मशीनला ऑलरेडी पाणी त्यांनी दिलेलं असतं। मग मित्रांनो, आता पाणी दिलेलं असल्यामुळे ज्यावेळेस आपण आपलं दूध चेक करायला तिथे नेतो तर ते पाणी त्याच्यामध्ये मशीनमधलं पाणी मिक्स होऊन तुमच्या दुधाची फॅट आपोआपच कमी लागत असते। मग मित्रांनो, तुम्ही म्हणाल आपल्याला डेअरीवाले फसवतात का काय? तर मित्रांनो, त्यांचा तसा काही उद्देश नसतो, पण त्या मशीनला आतमध्ये दूध चिकटू नये म्हणून त्यांची ती एक स्टँडर्ड पद्धत असल्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्या मशीनला पाणी त्या ठिकाणी पाजावं लागतं आणि त्यामुळेच मित्रांनो, ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जातो तर त्यावेळेस नक्कीच आपली फॅट ही कमी त्या ठिकाणी लागत असते। बऱ्याच वेळा असं पण होतं की आपण जरी पहिल्यांदा नाही गेलो, पण आपण आपल्या आधी काही शेतकरी बांधव आहेत आणि त्यांचं दूध त्या ठिकाणी टाकून झालेलं आहे आणि अर्धा पाऊण तास मध्ये गेलेलं आहे। मग त्यानंतर जरी गेलो तरी मित्रांनो, डेअरीवाल्यांची एक पद्धत असते की त्या मशीनमध्ये दूध चिटकू नये म्हणून, मशीन आतली मशिनरी खराब होऊ नये म्हणून त्याला ते पाणी पाजावंच लागतं, जेणेकरून ते दूध त्या ठिकाणी सुटून येईल आणि ते मशीन व्यवस्थित काम करू शकेल। तर मित्रांनो, त्यामुळेच मग याच्यामध्ये आपण काय काळजी घ्यायची असते की शक्यतो आपण सगळ्यात आधी तिथे त्या ठिकाणी डेअरीला जायचं नाही किंवा कुणाचं तरी दूध घातल्यानंतरच आपण त्या ठिकाणी फॅट चेक करायची असते, जेणेकरून मित्रांनो 100% एवढी एक जरी गोष्ट केली तरी तुमचं 1-2 पॉईंटनी व्हायना तुमची फॅट त्या ठिकाणी वाढून येणार आहे। आता यानंतर तिसरी आणि अतिशय महत्त्वाची टिप की जिने काढलेल्या दुधाची फॅट वाढवता येते। आता मित्रांनो, याच्यामध्ये असं निदर्शनास येतं की बघा, ज्यावेळेस आपण दूध काढल्यानंतर लगेचच्या लगेच जर डेअरीमध्ये नेलं तर मित्रांनो त्याची फॅट ही 100% कमीच त्या ठिकाणी लागत असते। कारण की मित्रांनो, ज्यावेळेस दूध आपण बाहेर काढतो जनावराच्या शरीरामध्ये, तर त्या बकेटमधल्या काढलेल्या दुधाचं तापमान आणि जनावराच्या शरीराचं तापमान हे थोडंसं सारखंच असतं। म्हणजेच मित्रांनो, ते वातावरणापेक्षा त्याचं जे काय तापमान आहे तर ते जास्त असतं। मग मित्रांनो, असं जर गरम दूध आपण त्या ठिकाणी डायरेक्ट जर डेअरीत त्या ठिकाणी घेऊन गेलो
तर बऱ्याच वेळा त्याची फॅट कमी लागत असते। मग मित्रांनो, आपल्याला हे जर दूध आपण थंड करून त्या ठिकाणी घेऊन गेलो तर 100% 2-3 पॉईंटनी होईना तुमची फॅट त्या ठिकाणी वाढत असते। मग आता थंड करायचं तर किती थंड करायचं, कसं थंड करायचं? तर मित्रांनो, थंड म्हणजे याचा काय पार आपल्याला बर्फ त्या ठिकाणी करायचा नसतो, तर याला फक्त आपल्याला रूम टेम्परेचरला त्या ठिकाणी घेऊन यायचं असतं। तर मित्रांनो, तुम्ही याला 2 प्रकारे थंड करू शकता। एक तर जी काय तुमची बकेट आहे किंवा किटली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दूध डेअरीमध्ये घालायला नेणार आहे, तर त्याला एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बुडवून एक अर्धा तास त्या ठिकाणी ठेवायचं असतं, किंवा तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये बर्फ टाकून तुम्ही ते भांडं त्या ठिकाणी त्या दुधात बुडू शकता, जेणेकरून ते एकदम पटकन त्या ठिकाणी गार होऊन जाईल आणि एक 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचं तापमान रूम टेम्परेचरला त्या ठिकाणी येऊन जाईल। तर मित्रांनो, ही गोष्ट केल्यामुळे होतं काय की जर गरम दूध आपण घेऊन गेलो तर त्याच्यामध्ये जे काय फॅटचे कण असतात, तर मित्रांनो हे फॅटचे कण थोडेसे जड असतात आणि ते तळाला जातात, आणि मग मित्रांनो ते जेव्हा तळाला जातात सगळीकडे विखरलेले नसल्यामुळे मग मशीनला वरचा भागच आपण त्या ठिकाणी चेक केला जातो आणि फॅट कमी लागत असते। तर मग जर आपण थंड केलं तर जवळपास सगळ्या प्रमाणात त्या फॅटचं त्या ठिकाणी हे होऊन जातं आणि 100% तुमची फॅट ही जास्त त्या ठिकाणी लागत असते। आणि यानंतर मित्रांनो, शेवटची आणि अतिशय महत्त्वाची टिप की जिने तुमची फॅटच कधी कमी होऊ शकत नाही, तर मग मित्रांनो त्यासाठी एक गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की आपले जे काही शेतकरी आहे की त्यांच्याकडे जर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर बरेच शेतकरी भरमसाठ प्रमाणामध्ये त्याला एकाच प्रकारचा हिरवा चारा त्या ठिकाणी देत असेल। कोणाकडे मका, ज्वारी, बाजरी जर हिरवी असेल तर ते त्याला सरसकट हा तोच चारा त्या ठिकाणी देत असतात। पण मग मित्रांनो, याच्यामुळे होतं काय की हिरव्या चाऱ्यामुळे SNF वाढतो, दुधाचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी वाढतं, पण मित्रांनो त्याच्यामुळे फॅट त्या ठिकाणी वाढत नसते। जर मित्रांनो फॅट लावायचे आहे तर तुम्हाला 100% कुठला तरी कोरडा चारा हा त्या ठिकाणी द्यावाच लागत असतो। मग कोरड्या चाऱ्यामध्ये बघायला गेलं तर सोयाबीनचा भुसा असेल किंवा गव्हाचा भुसा असेल, किंवा जर भुस्यांपैकी जर काही तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही एक 2-3 किलोपर्यंत जे काय धान्य आपल्याकडे उपलब्ध आहे, मग ते गहू असू द्या, बाजरी, ज्वारी किंवा मका असू द्या, तर याचा अगदी व्यवस्थित भरडा करून जनावरांना रोजच्या रोज त्या ठिकाणी खाऊ घालायचं। कारण की मित्रांनो, हिरव्या चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीच असतं, आणि जर तसं बघायला गेलं तर कोरड्या चाऱ्यामध्ये जबरदस्त प्रमाणात घन पदार्थ, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी 0% त्यामुळे असतं, आणि नुसता सुका चारा सारूनसुद्धा जनावरांची फॅट अगदी जबरदस्त रीतीने त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या 3-4 टिप्स जरी तुम्ही अगदी व्यवस्थित प्रमाणात जरी वापरल्या तरी मित्रांनो 1 रुपयाही तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी लागणार नाही। तुमच्या जनावरांची फॅट अगदी थोडी का होईना त्या ठिकाणी वाढेल, आणि मित्रांनो ती 1-2 रुपये जरी तुमचे त्या ठिकाणी लिटर मग वाढून गेले तर मित्रांनो जवळपास तुमचं चांगलंच उत्पादन त्या ठिकाणी वाढू शकतं। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा, आणि मित्रांनो दूध व्यवसायातील अतिरिक्त माहितीसाठी आमच्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पहा। धन्यवाद।